धुळे एसटी महामंडळाच्या नियंत्रण कक्षाच्या अधिकारी यांच्या मनमानी कारभाराबाबत रिपब्लिकन सेनेच्या वतीने गेल्या काही दिवसापासून उपोषण सुरू आहे। परंतु आजपर्यंत संबंधित विभागाच्या अधिकारी यांनी उपोषणस्थळी भेट दिली नाही। या एसटी महामंडळाच्या निगरगट्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांना देऊन विनंती केली आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष समाधान बैसाने, कविता पाटील, शीतल सैंदाने, संजय सैंदाने, शंकर देवरे, शशिकांत मोरे, अनिता सोनवणे, अमर सोनवणे आदींसह सर्व उपस्थित होते। समाधान बैसाने, रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष धुळे। गेल्या बऱ्याच महिन्यापासून मी MSRTC धुळे यांच्या विरुद्ध 7 मे 2026 पासून बेमुदत भजने धरणे आंदोलन चालू केलेलं आहे आणि आज 8 दिवस झाले, परंतु आज एकही शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा MSRTCचा म्हणा किंवा कलेक्टर म्हणा, कुठलाही शासकीय अधिकारी कर्मचारी आमच्यापर्यंत दखल घेण्यासाठी आलेला नाहीये। आपण बघू शकता उन्हाचं तापमान इतकं मोठं आहे, 46-45च्या अंशावर आहे, तरी सुद्धा हे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना थोडीफार सुद्धा काही वाटत नाही का जे काही आंदोलनासाठी स्थळ दिलं जातं त्या ठिकाणी एक डिपार्टमेंट सुद्धा व्हिजिटला येत नाही। एवढं मोठ्या प्रमाणावर म्हणजे आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढण्याकामी आम्ही बाहेर बसलेलो असतो, परंतु शासकीय अधिकारी कर्मचारी कुठलीही दखल न घेता माय पॉवर मध्ये फक्त त्यांचा पदाचा उपयोग करत असतात। माझं या शासनाला फक्त एवढंच सांगणं आहे की जो कोणी न्याय मागण्यासाठी बसलेला आहे तर त्याची एक निदान 24 तासात 2-4 दिवसात त्याची दखल घेण्यासाठी जायला पाहिजे, यायला पाहिजे, ही माझी अशी विनंती आहे। मी MSRTCच्या विरुद्ध जवळपास 7 महिन्यापासून हे गोष्टी करीत आहे, परंतु मला कुठल्याही पद्धतीचा न्याय भेटलेला नाही। उदाहरणार्थ MSRTC मध्ये जो काही भ्रष्टाचार चालू आहे, मनमानी कारभार, माय पॉवर कशी असते, तर त्या याच्यात एसटी महामंडळ डिपार्टमेंट मध्ये हे असं चालू आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी एक उपक्रम राबवला होता की धर्मवीर आनंद दिघे साहेब आरोग्य तपासणी, तर त्याच्यामध्ये इतका मोठा भ्रष्टाचार झालेला MSRTCचा की 10 लाखाच्या वर जर का काही अमाऊंट असेल तर ती मान्यवांना निवेदन दिलेलं आहे। त्याच्यात आम्ही नमूद केलेलं आहे की जर 24 तासात आमची दखल घेतली गेली नाही किंवा आम्हाला न्याय भेटला नाही तर संबंधित MSRTC किंवा माननीय जिल्हाधिकारी यांच्या विरुद्ध आम्ही आझाद मैदान मुंबई इथे आंदोलन करू, हे आमचं सांगणं आहे।